नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय एस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला वने हा टॉपिक चालू होता आणि वन्यांमध्ये डिस्क्रिप्टिव्हला कशा पद्धतीने उत्तरं लिहायची आहे, ते मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलं होतं. वन्यांमध्ये घेताना आपण प्रॉपर पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्हचं घेतलं, नंतर प्रॉपर महाराष्ट्राचं घेतलं आणि आता भारतामधले सुद्धा काही-काही वने राहिलेले होते. आता आपण भारतीय वने बघू. आता हा जो टॉपिक आहे प्रिलिम प्लस मेनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा महत्त्वाचं आहे. परंतु सर्वात जास्त कधी म्हटलं तर प्रिलिमवर क्वेश्चन विचारले जातात. लक्षात ठेवायचं आहे आणि पहिले जे लेक्चर घेतले तिथे मेन्सवर क्वेश्चन विचारले जातात. कारण वने हे कुठलेही असो, बरं पर्जन्याचं प्रमाण किती आहे, जमीन कशी आहे आणि त्यानुसार वनांचं प्रमाण सुद्धा ठरत असते. आपण महाराष्ट्रातले वने बघताना वैशिष्ट्य काय आहे, परत आर्थिक महत्त्व काय आहे, कोणकोणते झाडे येतात. भारतामध्ये पण तेच आहे. लक्षात ठेवायचं आहे. जमीन सारखीच लागणार आहे. पर्जन्य त्याच प्रमाणात लागणार आहे आणि वैशिष्ट्य पण सारखेच राहणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे दोघांचंही सारखं आहे. म्हणजे सर्व आपल्या नोट्स कंपाईल कधी केला, तर प्रॉपर आपल्या वन्यांच्या नोट्स होईल. तुम्हाला बाहेरचं काहीही करण्याची गरज नाही. चला आता आपण सुरुवात करू. भारतीय वने तुम्ही मला ओळखताच, राकेश घुगे नाव आहे माझं. पहिल्यांदा नकाशा बघून घ्या. भारतामध्ये कशा पद्धतीचा नकाशा आहे तो वनांचा. बघा, इथे जे दिलेले आहे सदाहरित वने दिलेले आहे इथे. सदाहरित वने. सदाहरित वनांचा हा त्रिकोण आहे. सदाहरित म्हणजे कायमस्वरूपी हिरवी असणारे आणि जी सदाहरित वने आहे, या ठिकाणी हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा किनारपट्टीचा भाग, या भागामध्ये सदाहरित वने आढळतात. हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा इथे, हां, या भागामध्ये सदाहरित वने आढळतात. नावातच आहे, सदाहरित वने आपण बघत आहे. बघा, भारताचा नकाशा व्यवस्थित बघायचा आहे. हं. इथे सदाहरित वनांचा प्रदेश आहे. इथे मान्सून वन दिले म्हणजे मान्सूनी वने ह्या इथे दिलेल्या आहे. म्हणजे पावसावर अवलंबून आहे जे वने, ते वनांचा हा जो भाग आहे सदाहरितच्या बाजूला मी तुम्हाला मान्सून वने इथे दाखवलेला आहे. हा पहा, हा मान्सून वनांचा भाग आहे. हा जो आहे इथे मान्सून वनांचा हा भाग मान्सून वनांचा भाग आहे. पहिल्यांदा आपण नकाशा समजून घेत आहे. भारतामध्ये वने किती आहे? कुठल्या राज्यात कोणकोणती वने आहे ते. इथे बघा शुष्क वने दिले आहे. शुष्क वने म्हणजे मान्सून वनांपेक्षा कमी पाऊस इथे जो पडतो तिथे शुष्क वने आढळतात आणि ह्या ज्या रेषा दिसताय तुम्हाला सूचीमधल्या, ह्या ज्या रेषा आहे, इथे शुष्क वने दाखवलेली आहे. हे शुष्क वनांचा भाग आहे. दिसतंय का तुम्हाला मित्रांनो? इथे शुष्क वनं आहे. बरोबर. प्रत्येकाला दिसेल अशाच पद्धतीने आपण नकाशा घेतलेला आहे. शुष्क वने दिसली का तुम्हाला? नंतर शिकवताना मी तुम्हाला सांगेल, या राज्यामध्ये अशी वने होती. नंतर मरुस्थलीय वने. मरुस्थलीय वने म्हणजे वाळवंटी वने. वाळवंटी वने वाळवंटाच्या भागामध्ये आढळतील. या भागामध्ये हे डॉट, 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 डॉट तुम्हाला हे पूर्णचे पूर्ण डॉट दिसत आहे. हे वाळवंटी वने आहे. हे सर्व वाळवंटीय वने आहे. हे बघा, इथे राजस्थानचा भाग आला, गुजरातचा भाग आला वाळवंटी वनामध्ये आणि हा अवर्षणग्रस्त प्रदेशांमधला भाग आला. या भागामध्ये ज्या ठिकाणी पर्जन्य कमी आहे, त्या भागामध्ये वाळवंटी वने असतात. इथे बघा, जोरे वने, जोरे भाटे वने म्हणजे कांदळ वने या वनांना म्हणतात आणि हे बघा कांदळ वनांची सूची दिलेली आहे. इथे दाखवलं आहे बघा, सुंदरवन दाखवलेलं आहे. सुंदरवनचा हा प्रदेश, या ठिकाणी कांदळ वने आढळतात. या ठिकाणी कांदळवने आढळतात. बरोबर. या ठिकाणी कांदळवने आढळतात. इथे कांदळवने किनारपट्टीच्या भागामध्ये कांदळवने आहे. हं. त्याला ज्वारीय वने सुद्धा म्हणतात आणि पर्वतीय वने अशा दाखवलेले आहे. अशा पद्धतीने असे चौकोन दिले. बघा, इथे हिमालय पर्वत आहे. या ठिकाणी हिमालय म्हणजे अरुणाचल प्रदेशामध्ये या ठिकाणी पर्वतीय वने दाखवलेली आहे. इथे जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि लडाखच्या भागामध्ये या ठिकाणी हिमाचल प्रदेश, इथे हिमाचल प्रदेशचा भाग आहे. इथे उत्तराखंडचा भाग आहे. या पूर्णच्या पूर्ण भागामध्ये पर्वतीय वने दाखवलेली आहे. ज्या ठिकाणी हिमालय भाग आहे, त्या ठिकाणी मी पर्वतीय वने घेतले. इथे पण थोडा सिक्कीमच्या भागामध्ये इथे थोडा आपण पर्वतीय वने दाखवलेली आहे. हे पर्वतीय वने. हा नकाशा तुम्हाला समजला असेल तर आपण 100% पुढे जाऊ. समजला का? एक सांगितलंय. पहिल्यांदा इथे सदाहरित वने सांगितले. हे जास्त पर्जन्याच्या भागामध्ये सदाहरित वने असतात. मान्सून वने म्हणजे यापेक्षा कमी पर्जन्य पडतो, परंतु या भागामध्ये इथे मान्सून वनांचा प्रदेश येतो. शुष्क वने अजून पर्जन्य कमी पडतो. हा जे भाग आहे, हा मी तुम्हाला शुष्क वनांचा दाखवलेला आहे. हा पूर्णचा पूर्ण रेषा.
मरुस्तरीय वने हे बघा वाळवंटी वनांचा हा भाग पूर्ण वाळवंटी वनांचा हा भाग दाखवलेला आहे तुम्हाला आणि हा अवर्षणग्रस्त प्रदेशांमधला हा भाग सुद्धा वाळवंटी वनांचा दाखवलेला आहे. आणि जोरी वन हे बघा दाखवलेले आहे, त्याला कांदळ वने सुद्धा म्हटलं जातं. सुंदरी वने सुद्धा त्यांना म्हटलं जातात आणि या भागामध्ये मी तुम्हाला किनारपट्टीच्या भागामध्ये ते दाखवलेले आहे. आणि ते झाल्यानंतर हे पर्वतीय वने. हा प्रॉपर नकाशा आहे. एन-सी-आर-टीच्या पुस्तकातून घेतलेला आहे. त्यामुळे कोणी डाउट पण घेऊ शकत नाही, की सर हा नकाशा असा आहे. तुम्ही कुठल्या पुस्तकातून घेतलेला आहे का? नाही, एन-सी-आर-टीच्या पुस्तकातून घेतलेला आहे. आणि प्रॉपर आपल्या नोट्स काढताना एन-सी-आर-टीला सुद्धा मिक्स केलेलं आहे. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं, जिओग्राफीचं भूगोलाचं मटेरियल एन-सी-आर-टी प्रॉपर कधी वाचल्या 6वी पासून तर 12वी पर्यंत आणि महाराष्ट्रभर प्रॉपर कधी वाचले, तरीही कुठली पुस्तकं वाचण्याची गरज नाही. कारण खूप छान एन-सी-आर-टीचं मटेरियल दिलेलं आहे. सुरुवात करू आपण. बघा उष्णकटिबंधीय प्रदेशीय सदाहरित वने बघू आणि निमसदाहरित वने बघू. सदाहरित वने आणि निमसदाहरित वने आपण हे बघणार आहे. आता सदाहरित वने कुठे आढळते? ज्या ठिकाणी 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य असेल. किती पाऊस सांगितला? इथे 2 नाही बरं. इथे 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य असेल. त्या भागामध्ये कायमस्वरूपी कसे वने असतील? सदाहरित असतील. कायमस्वरूपी ते वने कसे असतील? हिरवे असतील. आता इथे पाऊस चांगला पडतोय. वनांची उंची कशी असेल बरं का? जास्त वाढलेली असेल. मी तुम्हाला मागच्या लेक्चरलाही सांगितलं होतं. वनांची उंची कशी वाढलेली असेल? जास्त वाढलेली असेल. या ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष वाढलेले असेल. उंची खूप असेल, दाटी-वाटीने वृक्ष वाढलेले असेल. अक्षरशः इतके दाटी-वाटी असेल, जे सूर्यकिरण पडणारे आहे, ते सुद्धा जमिनीवर पोहोचत नसेल. इतक्या मोठ्या प्रमाणात दाटी-वाटी असेल आणि इथे जंगल म्हणजे वनांचं प्रमाण हे सलग वाढलेलं असेल. हं. तुम्ही मूव्हीमध्ये बघतात, की अशा दाट वने आहे, या ठिकाणी असं आहे. हे जे वने असतात हे आणि खूप हिरवीगार असतात. म्हणून या वनांना काय नाव दिलंय? सदाहरित वने नाव दिलेलं आहे. वैशिष्ट्ये बघा, उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये सदाहरित वने आढळतात. कुठल्या प्रदेशामध्ये उष्ण आणि दमट? भारताचं हवामान आहे उष्ण आणि दमट आहे. कारण आपण भारताचा अक्षवृत्तीय विस्तार बघताना कसा बघितला होता? या ठिकाणी 8°4 उत्तर अक्षवृत्त आहे. या ठिकाणी 37°6 उत्तर अक्षवृत्त आहे. बरोबर ना? उत्तर आहे. उत्तर गोलार्धामध्ये भारत आहे आणि भारताच्या मध्यातून बरोबर 8 राज्यांमधून कर्कवृत्त गेलेला आहे आणि 30 पर्यंतचा हा जो भाग आहे पूर्णचा पूर्ण हा कशामध्ये येतो? उष्ण कटिबंधामध्ये येतो. म्हणून भारताचं हवामान कसं आहे? उष्ण आणि दमट प्रकारचं हवामान आहे. लक्षात ठेवायचं आहे. हं. या वनांमध्ये ही वैशिष्ट्य काय? ही जी वने आहेत सदाहरित वने उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये असतात. 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्याच्या भागामध्ये वने वाढतात आणि हंगामी परंतु भरपूर पर्जन्य असतात. हंगामी पर्जन्य म्हणजे असं दिलेलं आहे, म्हणजे इथे पाऊस पडताना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये पाऊस खूप प्रमाणात पडतो. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. भरपूर पाऊस पडतो. पण भरपूर पाऊस किती दिलेला आहे? 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त इतका पाऊस पडतो. बघा. मग मित्रांनो तुम्ही विचार करा आहे पर्जन्याचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. तर जमिनीचं ह्युमस जे आहे, ह्युमसचं प्रमाण कसे असेल? जास्त असेल. सर कसं पद्धतीने जास्त असेल? सांगा बरं का आम्हाला. बघा, आता वने दाटी-वाटीने वाढलेले आहे. पाला-पाचोळा, काळ्या भरपूर गोष्टी खाली पडलेल्या आहे. मग या ठिकाणी काही भाग तर दलदलीचे सुद्धा असतात. चिखल सुद्धा आढळतो काही-काही भागांमध्ये. मग हा भाग कुजतो. कुजल्यावर इथे ह्युमसचं प्रमाण काय होतं? मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं. म्हणून सदाहरित वनांमध्ये सदाहरित, निमसदाहरित वने सारख्याच पद्धतीचे. फक्त त्यामध्ये फरक इतकाच आहे. बघा, आता हा जो भाग आहे, या भागात कधी सदाहरित वने असतील तर त्यालाच लागून निमसदाहरित वने आढळतात. म्हणजे निमसदाहरित वने आता इथे 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो सदाहरित. इथे किती पडत असेल? निमसदाहरितमध्ये 250 ते 200 सेंटीमीटर इतका पाऊस पडत असेल. वृक्ष सारख्याच प्रमाणे असतात. वृक्ष दाटी-वाटीने वाढलेलेच असतात. फक्त इथला जे काही जो भाग आहे ते निमसदाहरित असतात. निम म्हणजे त्यापेक्षा कमी सदाहरित आहे. ते कायमस्वरूपी सदाहरित असतात. लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे ते वृक्ष वाढतात सुद्धा निमसदाहरित मधले.
बघा, आता वृक्षांची उंची कशी आहे? दाटीवाटीने वाढलेल्या आहे. म्हणजे सदाहरित वनांची वृक्षांची उंची 45 ते 60 मीटरच्या दरम्यान असते आणि कमी उंचीचे वृक्ष देखील या भागामध्ये आढळतात. परंतु मित्रांनो, कमी उंचीचे वृक्ष आढळत पण असले, पण या वृक्षांची जास्त वाढ झालेली म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात नसतात. कमी उंचीचे. आता आपण म्हण आहे ना, मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही, कारण सावली पडते. बरोबर आहे. पण दाटीवाटीने वृक्ष असतात, कमी उंचीचे देखील असतात. झाडांवर वेली वेली मोठ्या प्रमाणात असतात. कारण वेली झाडांच्या दिशेने, खोडांच्या दिशेने गेलेल्या असतात. बघा, मी तुम्हाला जे वैशिष्ट्य सांगितले तशाच पद्धतीने आहे. एकाच जागी अनेक प्रकारचे वृक्ष गर्दी करून वाढलेली असतात आणि वृक्षांच्या फांद्या परस्परात मिसळून जाळीदार आच्छादन बनते. आच्छादन, जाळीदार आच्छादन म्हणजे कसं? हे झाड आहे, हे झाड आहे. आता या फांद्या कशा मिसळलेल्या एकामेकात मिसळलेल्या आहे. मग असं वाटतं, की ते जाळीदार आच्छादन बनलेले आहे. सूर्यकिरण जमिनीपर्यंत सुद्धा पोहोचत नाही. म्हणून या भागामध्ये ओलावा जास्त प्रमाणात असतो. या भागामध्ये दलदलीचा भाग जास्त प्रमाणात असतो. या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमसचं प्रमाण वाढलेलं असतं. लक्षात ठेवायचं आहे. बघा, काही प्रदेशात सूर्यप्रकाश देखील खाली येऊ शकत नाही. मी तुम्हाला जसं सांगितलं तसंच आहे. अनेक ठिकाणी दलदल मानली जाते. वृक्षांची खोडे अनेक वेलींनी गुरफटलेली असतात. सर, हे आम्ही कसं लक्षात ठेवायचं? मित्रांनो, तुम्हाला कधी पर्जन्य हा टॉपिक व्यवस्थित कधी जमला, तर तुम्हाला मृदा जमतो. मृदा जमला की तुम्हाला वने जमतो आणि वने जमला की तुम्हाला पुढचे आपोआप सर्व टॉपिक समजतात. त्यामुळे पर्जन्य मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं क्लायमेटॉलॉजी शिकवताना, हवामान शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं, भारतामध्ये कुठे कशा पद्धतीने पाऊस पडतो, महाराष्ट्रामध्ये कुठे कशा पद्धतीने पाऊस पडतो, तुम्ही यावर सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. कारण ज्यावेळेस मेन्सला प्रश्न विचारले जातात, आपल्याला अशा पद्धतीने लिहावं लागतं. वैशिष्ट्य काय? उपयोग काय आहे? बरोबर ना? डायरेक्ट असं नाही. निवडण्याची एक्झाम नाहीये. ही लिहिण्याची एक्झाम. फक्त प्रिलिम्सला निवडा-निवडी आहे. परंतु इथे लिहावंच लागेल. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिहायचं आहे. बघा, जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असा थर उपलब्ध नाही. कारण थर का उपलब्ध नाही? भागात दलदल आहे आणि जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप म्हणजे पाऊस या ठिकाणी जास्त पडतो. पाऊस पडत असल्यामुळे ही माती काय होते? वाहून जाते. लक्षात ठेवायचं आहे. आपण ते पण बघणार आहे की धुपीचे प्रकार सुद्धा बघणार आहे. म्हणजे शिंतोडे धूप असो, बरोबर. अशा 3 पडला की शिंतोडे उडतात. याला शिंतोडे धूप म्हणतात. नाली धूप असो, म्हणजे अक्षरशः पाऊस मोठा पडला की अशा पद्धतीने नाल्या पडतात, मोठमोठ्या नाल्या पडतात. तुम्ही सुद्धा फिरायला गेल्यावर तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की पाऊस जोरात झालाय, नाल्याच्या नाल्या पडलेल्या. त्याला नाली धूप म्हणतात. म्हणजे काहीतरी तासामध्ये कितीतरी सेंटीमीटर इतकी माती वाहून जात असते. लक्षात ठेवायचं आहे. बघा, येथे पर्जन्याचे प्रमाण हां, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असा थर नसतो आणि जेथे पर्जन्याचे प्रमाण 200 ते 250 सेंटीमीटर आहे, त्या भागामध्ये कुठले वने आढळतील? निम-सदाहरित वने आढळतील. लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे. प्रमुख वृक्ष यामध्ये बघा, या वनांमध्ये रोजवूड असतो, शिसव असतो, साल असतो, तून असतो, चलपाश आहे, सोनचाफा आहे, तेलसूर आहे, बुर्जन वृक्ष आहे, ऐन वृक्ष आहे, नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कदम, आंबा आहे, जांभूळ, बिबळा, बांबू, ताड वृक्ष, किंडल असे विविध प्रकारचे वृक्ष या भागामध्ये आढळतात. हां, कारण का? या भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे हे वृक्ष दाटीवाटीने वाढलेली तुम्हाला दिसतात. बघा, रोजूड आणि तेलसूर सह्याद्री पर्वतातील महत्त्वाचे वृक्ष आहे. मग 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस कुठे पडतो? या ठिकाणी पाऊस पडतो 250 सेंटीमीटरपेक्षा. म्हणून या ठिकाणी कोणते वने आढळतील? सदाहरित वने आढळतील या भागामध्ये. म्हणजे कोकणाचा सह्याद्रीचा जो भाग आहे, हा भाग आणि इथे ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहारचा अलीकडचा भाग आणि सेवन सिस्टरचा हा पूर्णचा पूर्ण भाग जो आला, त्या भागामध्ये सदाहरित आणि निम-सदाहरित वने आढळतात. लक्षात ठेवायचं आहे. बघा, चंपा, तून,
गुर्जर, आसाम, मेघालय बघा चंपा, तून, गुर्जर, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल येथील महत्त्वाचे वृक्ष आहे. लिहिताना असे वाक्य तुम्ही कधी टाकले तर रोजवूड, तेलसोर, सह्याद्री पर्वताचे वृक्ष आहे आणि चंपा, तून, गुर्जर हे आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगाल किंवा सेवन सिस्टर मधील महत्त्वाचे वृक्ष आहे. तरी सुद्धा तुम्हाला सदाहरित, निम सदाहरित मध्ये चांगले मार्क पडू शकतील. उपयोग बघा, चलपास वृक्षाचे लाकूड, चलपास हा चलपास वृक्ष आहे, या वृक्षाचे लाकूड कसे असतं? कठीण असते. मजबूत असल्याने त्यांचा जहाज बांधणीसाठी आणि फर्निचरसाठी उपयोग होतो. ते लाकड पाण्यावर सर्वच लाकड पाण्यावर तरंगतात, परंतु ते कसे असते? कठीण आणि मजबूत असल्यामुळे त्याचा वापर जहाज म्हणजे आपण आपले जे मोठमोठे जहाज बघतो, त्यासाठी कोणत्या वृक्षाचे लाकूड वापरलेले असते? लक्षात ठेवायचं आहे. चलपाश वृक्षाचे लाकूड वापरलेले असते आणि फर्निचर सुद्धा या वृक्षाच्या लाकडाचा वापर करतात. बघा, बिशपचा घरे आणि पूल बांधण्यासाठी पहिले असं होतं लकडीपूर, इथे पुण्यात पण आहे लकडीपूर. विचारच नाही केला नसणार की तुम्ही सर यामध्ये कुठले या लकडीपूर पूल बांधण्यासाठी कोणता वापर केले, किंवा तुम्ही अजून सुद्धा पुण्यामध्ये फिरत असाल तर अजून सुद्धा तुम्हाला लाकडाचे डबल मजली घरे दिसतील. साग वापरत होते. परत बिशप हा वृक्ष आहे, हा सुद्धा वृक्षाचा वापर केला जातो. पूल बांधण्यासाठी असो किंवा घरे बांधण्यासाठी असो, तर बिशप या वृक्षाचा वापर केला जातो. लक्षात ठेवायचं आहे. तर अजून तुमच्या पण गावामध्ये जुने-जुने जे घरं काही-काही घरं असतील, ते डबल मजले आहे आणि हे लाकडाचे घरं आहे. अजून सुद्धा मजबूत आहे. कितीतरी वर्ष 50, 70, 80, 90 वर्ष झालेली आहे. तरी सुद्धा ही घरे भारी आहे. बिशप या वृक्षाचा वापर केला जातो. तून जे वृक्ष आहे, चहाची खोकी तुम्ही बघितली असेल. तून वृक्षाचा उपयोग हा चहाचे खोकी तयार करण्यासाठी करतात आणि खेळणी तयार करण्यासाठी करतात. लक्षात ठेवायचं आहे. बघा, रोजवूडचे लाकूड लालसर रंगाचे असते. फर्निचरसाठी खूप प्रमाणात मागणी आहे. रोजवूड या वृक्षाचे लाकूड लालसर रंगाचे आहे. तुम्ही पुष्पा 2 पिक्चर बघितला असेल, बरोबर ना? त्या पुष्पा 2 मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, की एक चंदनाचे लाकूड आहे लाल कलरचे आणि दुसरं आहे रोजवूडचे लाकूड. पण या दोघं लाकडांमध्ये फरक असा आहे, हे दिसायला लालसर रंगाचे दिसतं, पण याच्यामध्ये पांढरा-पांढरा मध्ये पांढरं असतं आणि हे पूर्णचं पूर्ण रेड रंगाचं असतं. त्यामुळे तो पोलीस पकडतो, तेव्हा तुम्हाला समजलं असेल. तो म्हणतो, की "मी सर्वचं सर्व चंदन पकडलेलं आहे पुष्पाचं, आता तू रिटायरमेंट घे," असं म्हणतो. परंतु नंतर जेव्हा त्या लाकडांची पाहणी होते, ते लाकूड कोणतं असतं? रोजवूड या वृक्षाचे लाकूड असतं. त्याचा वापर कशासाठी केला जातो? फर्निचर तयार करण्यासाठी केलं जातं आणि याचं फर्निचर सुद्धा खूप महाग असतं. लक्षात ठेवायचं आहे. गुर्जर वृक्ष आहे, बरोबर ना? सदाहरित आणि निम-सदाहरित वनांमध्ये आढळणारा हा गुर्जर हा वृक्ष झाडाचा उपयोग बघा, रेल्वेचे स्लिपसे, गलबते, नावा, ओढके याकरता केला जातो. रेल्वेमध्ये ज्या लाकडाचा वापर केला जातो, तो गुर्जर या वृक्षाचा वापर केला जातो. लक्षात ठेवायचं आहे. आणि कागद आणि आगपेटी उद्योगात सुद्धा या लाकडाची मागणी आहे. किती महत्त्वाचं आहे हे लाकूड. गुर्जर वृक्षाचा लाकूड बघा, रेल्वे स्लीपर्स, गलबते, नावा, ओढके यासाठी याचा वापर करतात आणि कागद आणि आगपेटी उद्योगात सुद्धा आणि खेळणी बनवण्यासाठी सुद्धा या वृक्षाचा वापर करतात. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये कशाही पद्धतीचा प्रश्न कधी आला, पहिल्यांदा मॅप काढायचा आहे. मॅप असा हाताने मॅप काढा आणि बाकी अशी सर्व माहिती कधी लिहिली. बाकी इतकं लाकड, इतकं वृक्ष लक्षात ठेवण्याची तुम्हाला गरज नाही. कारण शब्दाला मर्यादा आहे. 250 शब्दांमध्ये प्रश्न लिहायचा आहे. 250 शब्द तुमचे आरामात तुम्हाला प्रश्न लिहिता येईल. पुढे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. बघा, हे उष्णकटिबंधीय आहे, परंतु कसे आहे? आर्द्र पानझडी वने आहे. म्हणजे या भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण तर चांगलं असतं, परंतु पानं झडतात. बरोबर ना? आर्द्र पानझडी आहे. परंतु ओलावा जास्त प्रमाणात असतो. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे आर्द्र पानझडी जी वने आहे, यांनाच कोणते वने म्हणतात? मोसमी वने सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा,
सरासरी पर्जन्य किती 150 ते 200 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. त्या भागामध्ये कोणते वने आढळतात? उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. मी तुम्हाला शिकवताना अशा पद्धतीने सांगितलं. आता कसं लक्षात ठेवू? सदाहरित वने. सदाहरित वने 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला की सदाहरित आहे. निमसदाहरित वने, निमसदाहरित वने 200 ते 250 सेंटीमीटर इतका पाऊस पडला तर निमसदाहरित वने आहे. आणि उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, ही आर्द्र पानझडी वने किती पाऊस पडेल बरं का इथे? 150 ते 200 सेंटीमीटर इतका पाऊस पडेल. पावसाचं प्रमाण, पर्जन्याचं प्रमाण 50-50 सेंटीमीटरनं जसं-जसं कमी-कमी होत जाईल, तसतसे वृक्षसुद्धा, वनेसुद्धा चेंज होत जातील, लक्षात ठेवायचं आहे. आता आपण आर्द्र पानझडी बघतो आहे. बघा, महाराष्ट्रात ही वने चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्याच्या परिसरामध्ये आढळतात. म्हणजे या भागामध्ये तितका पाऊस पडतो 150 ते 200 सेंटीमीटर. ह्या भागामध्ये जी वने आढळतात त्या वनांना काय नावाने ओळखलं जातात? अल्लापल्ली या नावाने ही वने ओळखली जातात. आता या वनांचं वैशिष्ट्य काय आहे? बघा, आर्द्र पानझडी म्हणजे नावातच आहे बघा. पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पुरवठा वनस्पतींना पुरेसा वर्षभर पुरत नाही. पुरेसा होत नाही. मग वनस्पतींना वर्षभर पुरत नसल्यामुळे मग वने काय करतात? कोरड्या ऋतूत म्हणजे मार्च ते मे. कोरडा ऋतू कधी असतो आपल्याकडे? मार्च ते मे या कालखंडात असतो. आता लक्षात ठेवायचं आहे, ऑक्टोबर महिना गेला, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये हिवाळा असतो आणि जसं मकर संक्रांत संपते तशा पद्धतीने उन्हाळा सुरुवात होते. मग मार्च मार्च आहे, एप्रिल आहे, मे आहे, जून आहे. या महिन्याच्या कालखंडामध्ये, जूनचा अर्धा महिना, या महिन्याच्या कालखंडामध्ये उन्हाळा हा ऋतू असतो. मग पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये म्हणजे 8 महिने हे ऋतू हे वने व्यवस्थित असतात आणि 8 महिने संपल्यानंतर मार्च ते मे हा जो काळ लागतो, या काळामध्ये सर्वसाधारणपणे 6 ते 8 आठवडे वनस्पतीकडून बाष्पोत्सर्जन कमी व्हावे आणि झाडांच्या बुंद्यातील पाणी टिकून राहावे यासाठी या काळात वने काय करतात? पाने गाळून टाकतात. आणि म्हणून या वनांना काय म्हणतात? पानझडी वने म्हणतात. कशासाठी? त्याचं मुख्य कारण काय आहे? बघा, बाष्पोत्सर्जन कमी व्हावे आणि झाडाच्या बुंद्यातील पाणी टिकून राहावे. म्हणजे झाड स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आपले पाने गाळून टाकते. मग मित्रांनो, हे पाने गळले तर गळतात का? गळतात. परंतु नवीन ज्यावेळेस पाऊस येतो, झाडाला व्यवस्थित पाणी भेटते, त्यावेळेस परत हिरवे होत असतात. लक्षात ठेवायचं आहे. बघा, घनदाट वृक्षाचे प्रमाण मध्यम स्वरूपात असते. बघा, काही सदाहरित वृक्ष अधूनमधून या ठिकाणी पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं आहे. घनदाट वृक्षाचे प्रमाण बघा मध्यम स्वरूपाचे असते. म्हणजे कसं आहे बरं? या ठिकाणी बघा, आता सदाहरित वनांमध्ये पावसाचं प्रमाण जास्त होते, घनदाट वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. या ठिकाणी आता ही एक जागा आहे. या जागेमध्ये घनदाट आहे. या ठिकाणी थोडा गॅप असेल, थोडा गॅप म्हणजे इथे दाट वृक्ष नसेल, तर या ठिकाणी परत दाट वृक्ष आहे. काही ठिकाणी असे झाडं एकशी असतात, दूर असतात. मग ह्या मध्यम स्वरूपाचे असतात. घनदाट वृक्षाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे असतात आणि काही ठिकाणी सदाहरित वृक्ष सुद्धा अधूनमधून पाहायला मिळतात या वनांमध्ये. बरोबर. या वृक्षांची उंची जवळ किती वाढते? 25 ते 60 मीटर पर्यंत वाढते. कारण का? या वृक्षांमध्ये हे वने तर आहेत, आर्द्र पानझडी वने तर आहेच, परंतु काही निमसदाहरित आणि सदाहरित वने सुद्धा, झाडं सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की सदाहरित वृक्षांची उंची किती आहे? 45 ते 60 इतकी आहे. मग या वनांमधला प्रमुख वृक्ष काय असेल बरं का? सागवान आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा सागवान वृक्ष आहे. मग तुम्हाला माहिती आहे सागवानचं लाकूड बघा फर्निचरसाठी वापरलं जातं, घरे तयार करण्यासाठी वापरलं जातं. भरपूर महाग असतात. खूप महाग ह्या वनांचं लाकूड असतं. अजून बघा एक साल आहे. साल वृक्ष खूप महत्त्वाचा आहे. चंदन आहे. चंदनाची तस्करीवर पिक्चर बघितला होता. किती महत्त्वाचं आर्थिकदृष्ट्या किती महत्त्वाचं लाकूड आहे हे चंदन तर. बघा शीसम आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे हे तिथे झाडे आढळतात. ह्या वृक्षांमध्ये उपयोग खूप महत्त्वाचा आहे. आणि अजून यामध्ये झाडे कधी म्हटले तर कोणकोणते आहे?
धावडा आहे, अंजन आहे, बिरसाल आहे, आंबा, चिंच, जांभूळ, खैर, ऐन, हिरडा, अ, बिबिलेंडी, किंडल, कुसुम, आवळा, सिरम, पिंपळ, पळस या प्रकारचे या ठिकाणी वृक्ष आढळतात. हे वृक्ष कसे आहे? आर्द्र आर्द्र पानझडी वने आहे. हं. तुम्हाला 3 प्रकारचे वृक्ष शिकवले मी. तिन्ही समजले का? प्रत्येकाला समजायला पाहिजे. ज्याला समजणार नाही त्यांनी मला कॉल करायचा आहे, एस-एम-एस करायचा आहे, "सर इथे-इथे हा प्रॉब्लेम आहे." किंवा आपली जी बॅच चालू आहे ऑफलाईन, ऑनलाईन त्या बॅचमध्ये येऊन बसले तरी चालेल. हं. आता तुम्ही बरेच दिवस झाले माझी बॅच करत आहात, तर तुम्हाला माझ्याबद्दल बऱ्यापैकी माहिती झालं असेल. आता आपले खूप लेक्चर झाले. 37, 38, 40 एक पर्यंत लेक्चर झालेले आहे. अजून आपले भूगोलाचे अजून आपले 30-40 लेक्चर होतील आणि भूगोल विषय आपला कंप्लीट होईल. 40 एक लेक्चर अजून होतील. म्हणजे 80 एक लेक्चर आपले जिओग्राफीचे होतील आणि नंतर आपण जिओग्राफी कंप्लीट झाल्यानंतर आपण एन्व्हायर्नमेंट हा विषय चालू करणार आहे. आता बघा, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. आता ते होते आर्द्र पानझडी वने होते. आता हे कसे आहे? शुष्क पानझडी वने आहे. मग आता सांगताना असं सांगितलं, सदाहरित वनांमध्ये 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. निम सदाहरित वनांमध्ये 200 ते 250 सेंटीमीटर इतका पाऊस पडलेला आहे. बरोबर. तर आर्द्र पानझडी वनांमध्ये 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडलेला आहे. तर शुष्क पानझडी वनांमध्ये किती पाऊस पडतो? 100 ते 150 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. पर्जन्याचं प्रमाण बघा कसं आहे. पर्जन्याचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे. मग चांगलं पर्जन्याचं प्रमाण असल्यामुळे तरीही काय होईल बरं का, या ठिकाणी आता पर्जन्याचं प्रमाण वरच्यापेक्षा कमी झालेलं आहे. विचार करायचा या ठिकाणी जास्त दाट वृक्ष असतील का? नाही. दाट वृक्ष नसणार. या ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष असतील का? असतील, अनेक प्रकारचे असतील, पण दाट वृक्ष नसतील. सलग प्रकारचे वृक्ष असतील का? सलग प्रकारचे नाही. अधून-मधून कधी वृक्ष बघितले या भागात, तर अधून-मधून सुद्धा या भागामध्ये मोकळी जागा तुम्हाला दिसेल. उंची पहिली जेवढी उंची बघितली तितकी उंची असेल का? नाही. उंची सुद्धा झाडांची कमी झालेली असेल. आर्थिक महत्त्व सुद्धा इतरांपेक्षा कमी झालेलं असेल. समजलं. म्हणजे विचार कसा करायचा आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला पर्जन्य कळालं असेल, तुम्हाला पहिल्यांदा भारताचा जो मॅप दाखवला मी, नकाशा दाखवला, तो नकाशा तुम्हाला समजला असेल, तर बाकी समजायला तुम्हाला वेळ लागणार नाही. हं. येतंय का लक्षामध्ये? पुढे बघा. आता शुष्क पानझडी वने बघता आपण. शुष्क पानझडी वनांमध्ये सरासरी पर्जन्य किती पडतो? 100 ते 150 सेंटीमीटर इतका सरासरी पर्जन्य पडतो. वैशिष्ट्य बघा, या वनांचे सलग पट्टे आढळत नाही. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, अधून-मधून कसे सलग पट्टे सुद्धा बघायला मिळतात. लक्षात ठेवायचं आहे. पानझडी वृक्ष उंच असतात. काही ठिकाणी कमी उंचीचे सुद्धा वृक्ष आढळतात. अधून-मधून गवताळ प्रदेश सुद्धा आढळतो. कारण ज्या ठिकाणी वृक्ष वाढलेले नाही, त्या ठिकाणी गवत काय होतं? गवत वाढतात आणि अधून-मधून सुद्धा गवताळ वृक्ष आढळतात. लक्षात ठेवायचं आहे. गवताळ प्रदेश आढळतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. पावसाळ्यात हिरवीगार दिसतात आणि कोरड्या ऋतूत पाने गाळून टाकतात. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं, पाने कशा पद्धतीने गाळतात हे सुद्धा सांगितलेलं आहे. कारण पाने गाळताना अशा पद्धतीने कोरड्या ऋतूत मार्च ते मे हा कालखंड येतो. तेव्हा ही पाने 6 ते 8 आठवडे वनस्पतीकडून बाष्पोत्सर्जन कमी व्हावे आणि झाडाच्या बुंध्यातील पाणी टिकून राहावे यासाठी या काळात वनस्पतींचे पाने गाळली जातात. सर तुम्ही इथे का नाही लिहिलं? वर का वाक्य लिहिलं? यामुळे मी वर लिहिलेलं आहे, की एकच वाक्य आहे त्यामुळे खाली वर ते लिहिलेलं आहे. प्रमुख उपयोग काय? उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये जे वृक्ष आढळतात त्यातील अनेक वृक्ष कसे यामध्ये सुद्धा आढळतील. तुम्हाला माहीत आहे. अनेक वनस्पतींचा उपयोग टिंबर म्हणून व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा आहे. व्यापार केला जातो. पानझडी वनांमध्ये मानवी हस्तक्षेप कसा आहे? मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे या जंगलांची वृक्षतोड या वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि त्यामुळे हे वृक्ष कमी-कमी होत चाललेले आहे. लक्षात ठेवायचं आहे.
आणि वृक्षतोड कशासाठी केली जाते? बघा जमीन, पिके शेती करण्यासाठी वृक्षतोड करतात. बऱ्याचशा आदिवासी जमाती आहे, एका एका ठिकाणी 4 ते 5 वर्ष शेती करतात. इथले वृक्ष तोडतात. परत पुढच्या ठिकाणी जागा शोधतात. पुढचे वृक्ष तोडतात. तिथे शेती करतात. अशा पद्धतीने वृक्षतोड होते या जमिनीमध्ये. याला स्थलांतरित शेती ह्या वनांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि वृक्षतोड करून ही जमीन कुठे आणली जाते? पिकानं खाली आणली जाते. लक्षात ठेवायचं आहे. बघा वृक्ष मग या ठिकाणी वृक्ष त्यामध्ये होते ते तर वृक्ष तर आढळतील, परंतु वेगळे वृक्ष अजून कुठले आढळतात? खिरणी या वनांमध्ये आढळतो, जांभूळ या वनांमध्ये आढळतो, कोको या वनांमध्ये आहे, रीन वृक्ष आहे, चिंच तुम्हाला माहीत आहे, चिंच आहे, मुचकुंद आहे, ताड वृक्ष आहे आणि नीम हा वृक्ष आहे. हे वृक्ष या वनांमध्ये आढळतात. हं, येतंय लक्षात येतंय ना तुमच्या? अशा पद्धतीने हे कोणती वने बघितली आपण? उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. पावसाच्या प्रमाण बदलत गेलं, की वनं सुद्धा चेंज होत जातात. आता पुढचे जे वने बघणार हा उष्णकटिबंधीय, उष्ण प्रदेशीय काटेरी वने. आता विचार करायचा आहे. काटेरी वने आहे. बरोबर. पानं पानं वाढलेले नाही, झाडांची उंची कमी-कमी आहे. अ, पर्जन्याचं प्रमाण ज्या ठिकाणी कमी आहे, त्या ठिकाणी पानांचं रूपांतर कशामध्ये झालेलं दिसेल तुम्हाला? काट्यांमध्ये झालेलं दिसेल. ज्या वृक्षांना पानं असेल, त्याचे पानं कसे दिसेल? छोटे-छोटे पानं दिसतील. छोटे पानं दिसतील. तुम्ही त्या काटेरी वृक्षाच्या पानांले हात लावून बघा. ते मिनसट असतात. असे मुलायम असतात तेव्हा ते पाने असे नरम-नरम लागतात तुम्हाला आणि एकदम बारीक पानं असतात. सुबाबूळ बघा, चिंच बघा, कोणतीही पानं बघा तुम्ही असे मिनसट पानं तुम्हाला आढळते. हां, वृक्षांनी सोटमूळ तयार केलेलं असतं. सोटमूळ म्हणजे वृक्ष पाण्याच्या शोधामध्ये जमिनीत खोल प्रमाणात गेलेले असतात. तुम्ही लहानपणी ग्राउंड तयार करताना बघितलं असेल तुमच्याकडून तेव्हा ते बाभूळच्या झाडं आहे. बऱ्यापैकी मुलं पठारावरचे आहे. माझं जे लेक्चर ऐकत आहे ते. बाभूळच्या वृक्ष आहे ते उपटत सुद्धा नसाल. कारण का? ते सोटमूळ प्रकारचे वृक्ष आहे तिथे. जमिनी पाण्याच्या शोधामध्ये ते मोठ्या खोल प्रमाणात गेलेलं आहे. तुम्ही त्याच्या कातड्याला हात लावून बघा. जाड जाड प्रकारची कातडी त्या ठिकाणी आढळतात. या काटेरी वनांमधली. लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघू. उष्णकटिबंधीय काटेरी वने. वार्षिक पर्जन्य किती? 75 सेंटीमीटरपेक्षा कमी. ज्या भागामध्ये पाऊस पडतो, त्या भागामध्ये कोणते वने आढळतात? काटेरी वने आढळतात. राजस्थानच्या वाळवंटी भागात तर पर्जन्याचे प्रमाण मित्रांनो 10 पासून तर 50 सेंटीमीटर पर्यंत इतकं कमी झालेले असतात. मग कमी झालेलं आहे, परंतु कमी असताना मग या ठिकाणी दूर-दूर हे वृक्ष आढळतील. लक्षात ठेवायचं आहे. वैशिष्ट्ये तुम्हाला मी जे सांगितले आता तशाच पद्धतीने वैशिष्ट्य आहे का बघा. बघा, आपण विचार केला होता, की अशा पद्धतीने पाऊस पडतो आहे, तर अशा पद्धतीने हे वनांचं वैशिष्ट्य असू शकतं बघा. वार्षिक पर्जन्य कमी असतं, दीर्घकाळ कोरडा ऋतू असलेल्या भागामध्ये वाळवंटीच्या शुष्क प्रदेशामध्ये झुडपे आणि निवडुंगाचे प्रकार दिसून येतात. झुडपे दिसतात. छोटे-छोटे झुडपे दिसतात आणि निवडुंगाचे प्रकार सुद्धा दिसून येतात. बघा, वनस्पतींचे पाने बारीक असतात. मी तुम्हाला सांगितले छोटे-छोटे पाने असतात. मेनसट असतात. मेनसट सुद्धा सांगितले ते कशा पद्धतीने असतात. हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितले. काही वृक्षांच्या पानांवर काय असते? केस असतात आणि त्यामुळे वनस्पतींकडून होणारे बाष्प कसे होते? कमी होते. त्यामुळे हे वृक्ष अनेक काळ जिवंत राहू शकते. वृक्षाच्या साली कशा असतात? जाड असतात. काही वृक्षांना पानांऐवजी फक्त काटेच आढळतात. काटेरी वृक्ष आहे ना, लक्षात ठेवायचं आहे. झाडे कमी उंचीचे आहे आणि वृक्षांची मुळे पाण्याच्या शोधार्थ खूप लांब आणि खोल गेलेली आहे. मित्रांनो, तुम्ही असं तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला, तुम्ही अशा पद्धतीने विचार कधी केला, तुम्हाला तेव्हा प्रॉपर लिहिता येईल, नाहीतर लिहिता येणार नाही. तुम्हाला पेन हातात घ्यावा लागेल, तुम्हाला भरपूर वाचावं लागेल आणि तेव्हा तुम्हाला जे वाचलेलं आहे, तेव्हा ते तुमच्या हातात उतरेल. प्रॅक्टिस करावं लागेल. त्यामुळे मी माझी जी बॅच चालू आहे, त्या बॅचमध्ये सुद्धा मी प्रॅक्टिस घेत आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा, प्रमुख वृक्ष बघा. प्रमुख वृक्ष कोणकोणते? खैर हा प्रमुख वृक्ष आहे. जांभूळ प्रमुख वृक्ष आहे. चिंच आहे, खैर आहे, जांभूळ आहे,
हे सर्वचे सर्व वृक्ष काटेरी आहे. चिंच आहे, बोर वृक्ष आहे, आपल्या भागात सुद्धा बोर आहे, कडुलिंब आहे, कोरफळ, तपवड, घायपात, फुलटे गवत इत्यादी वनस्पती आढळतात. उत्तर भारताचा विचार कधी केला तर उत्तर भारतामध्ये खैर हा वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतो आणि मध्य भारतामध्ये लिंब असो, पिंपळ असो, बोर असो, बाभूळ असो, हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. तर गंगेच्या खोऱ्याचा विचार कधी केला तर या भागामध्ये क्षारयुक्त प्रदेशामध्ये काय आढळतात? गवताळ प्रदेश, क्षारयुक्त जमिनीत गवताळ प्रदेश मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणजे काटेरी वृक्ष भारतामध्ये कुठे-कुठे आढळतात याचं सुद्धा वर्णन करून दिलेलं आहे मी. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग आता हे वृक्ष आहे. मग आता हे वृक्षाचा उपयोग कमी प्रमाणात उपयोग होतो. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जास्त महत्त्वाचे नसतात. कमी प्रमाणात म्हणजे कसा बघा. बाभळीचे लाकूड कठीण आणि मजबूत असते. मग बाभळीच्या लाकडापासून शेत अवजारे बनवतात. म्हणजे शेत अवजारे बनवतात. बैलगाडी आणि नांगर बनवला जातो. बाभळीच्या झाडापासून. बाभळीची साल, तरवड यांचा कातडी कमवण्यासाठी, टॅनिंगसाठी उपयोग केला जातो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कडुलिंबाचे लाकूड इमारती बांधण्यासाठी कडुलिंबाचे लाकूड वापरतात आणि कोरफड सारखे जे वृक्ष आहे त्याचा औषधी म्हणून उपयोग होतो. ड्रॅगन फ्रूट सारखे फळं म्हणून उपयोग होतो. बोर सारखे फळं म्हणून, चिंच सारखे फळे म्हणून उपयोग होत असतो. अशा पद्धतीने हे वृक्ष आढळतात. पर्जन्याचं प्रमाण इथे कमीच लागतं, लक्षात ठेवायचं आहे. मग मित्रांनो, आता आपण कोणते वने बघितले? उष्ण प्रदेशीय काटेरी वने. तुमच्या लक्षात आलं का हे? 100% लक्षात आलं असेल तर आपण आता थोड्या पुढे जाऊ. चला आता पुढचं बघू. बघा, आर्द्र समशीतोष्ण प्रदेशीय वने. आता आर्द्र समशीतोष्ण प्रदेशीय वने म्हणजे कसं आहे? हे समशीतोष्ण नावातच बघा, समशीतोष्ण, शीत अधिक उष्ण. मग हे कुठल्या भागामध्ये आढळतात? हिमालय पर्वताच्या भागामध्ये ही वने आढळतील. समशीतोष्ण वने आहे, समशीतोष्ण आहे म्हणजे उष्ण प्लस शीत भागामध्ये आढळतात. भारताचं जे हवामान आहे, भारताचं जे स्थान व विस्तार आहे, उष्ण कटिबंधात सुद्धा आहे आणि समशीतोष्ण कटिबंधात सुद्धा आहे. तर हे वने कुठे? या भागामध्ये जास्त शीतही नसतं आणि जास्त उष्णही नसतं. या भागामध्ये आर्द्र समशीतोष्ण प्रदेशीय वने आढळतात. बघा, टेकड्यातील आर्द्र वने कोणकोणते? पूर्व हिमालयात कधी गेले? आता हिमालय बघा, आपला जो हिमालय आहे, हा हिमालय आपला, बरोबर. हा ज्या भागामध्ये, या भागामध्ये ही वने आढळतात. मग पूर्व हिमालयामध्ये 1000 ते 2000 मीटर उंचीचे. आता जसं आपण वर जाऊ तसं वनांचं प्रमाण बघा कसं वाढत जातं. ह्या पूर्व भाग आहे किती? 1000 ते 2000 मीटर उंचीच्या, म्हणजे असं आपण इथे हे काढू. या भागामध्ये टेकड्यांतील आर्द्रता वने आढळतात. लक्षात ठेवायचं आहे, उंचीच्या दरम्यान ही वने आढळतात. ही घनदाट असून वर्षभर कसे असतात? या भागामध्ये जी वने आढळतात ही घनदाट असतात आणि वर्षभर हिरवीगार ही वने आढळतात. चेस्टनट येथील प्रमुख वृक्ष आहे, लक्षात ठेवायचं आहे. चेस्टनट सोबत या ठिकाणी हा चेस्टनट आहे, या ठिकाणी ओळ आहे, अशा बीच आहे. इथे कमी उंचीच्या प्रदेशात साल वृक्षाची वने सुद्धा या प्रदेशामध्ये आढळतात. कोणते? टेकड्यातील आर्द्र वने आहे. आपण आर्द्र समशीतोष्ण वनांमध्ये हे प्रकार आता बघत आहोत. पुढे बघा, उपोष्ण कटिबंधीय पाईनची वने. उपोष्ण कटिबंधीय पाईनची वने आहे. आता हे 1000 ते 2000 मीटर उंचीच्या, ह्याच उंचीच्या भागामध्ये आढळतात. परंतु हे आढळताना हे आपला पूर्व हिमालयामध्ये या भागामध्ये आढळतात. तर ही जी वने आहे या उंचीच्या प्रदेशामध्ये खासी टेकड्या आणि पूर्वांचल प्रदेशामध्ये ही वने आढळतात. गारो खासी जयंती या टेकड्या ज्या आहे खासी टेकड्यांमध्ये आणि पूर्वांचल प्रदेशामध्ये या वनांचे पट्टे तुम्हाला, उष्णकटिबंधीय पाईनचे पट्टे तुम्हाला बघायला मिळतील. आणि चीर या ठिकाणी सर्वात महत्वाचा वृक्ष तुम्हाला बघायला मिळेल. कोणता वृक्ष आहे? चीर आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढे उपोष्ण कटिबंधीय शुष्क आर्द्र वने. उपोष्ण कटिबंधीय आहे
बघा काश्मीरमध्ये 50 ते 100 सेंटीमीटर शुष्क सदाहरित वने आहे. उपोष्ण कटिबंधीय शुष्क सदाहरित वने. काश्मीर प्रदेशामध्ये ज्या भागामध्ये 50 ते 100 सेंटीमीटरच्या प्रदेशामध्ये 50 ते 100 मीटर पाऊस नाही, इथे सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये उपोष्ण कटिबंधीय शुष्क सदाहरित वने आढळतात. 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस पडतो. परंतु कुठल्या भागामध्ये? काश्मीरमध्ये. आणि या वृक्षांमध्ये जंगली ऑलिव्ह बघा, जंगली ऑलिव्ह आहे, अकेशिया आहे आणि पिस्ताशिया आहे. हे वृक्ष तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील. मित्रांनो, तुम्हाला लिहिता येईल ना? प्रत्येकाला डिस्क्रिप्टिव्हमध्ये प्रत्येकाला लिहिता यायला पाहिजे. माझं फक्त एकच म्हणणं आहे, जो माझा विद्यार्थी आहे, राकेश घुगे सरांचा विद्यार्थी, भूगोलामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला यायला पाहिजे. एकच टार्गेट आहे माझं. मराठी माध्यमातून त्यासाठी मी तुम्हाला इतकं डिटेलमध्ये शिकवत आहे. प्रत्येक गोष्ट, एक-एक गोष्ट मी तुम्हाला 2-2 वेळा बोलत आहे. कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील ते सुद्धा सांगत आहे. आणि आता आपलं मी तुम्हाला जे पुढचं लेक्चर घेणार आहे, ते वनांवरचे प्रश्न उत्तरं सुद्धा आपलं एक लेक्चर होणार आहे. त्यामध्ये मी तुमचे 7-8 प्रश्नांची तयारी करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की अशा पद्धतीने UPSCला प्रश्न, राज्यसेवा असो, UPSC असो, याला अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील. अजून हे झाल्यानंतर प्रॉपर मी दुसरी बॅच सुद्धा चालू करणार आहे किंवा आपल्या ॲपवर सुद्धा दुसरी बॅच चालू होणार आहे. याची की फक्त प्रश्न उत्तर सराव किंवा झालेले प्रश्नांचे सुद्धा बॅच टाकणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा, पुढच्या वने बघू आता आपण कोणते आहे. समशीतोष्ण कटिबंधीय. कुठल्या भागामध्ये? मी तुम्हाला सांगितलं समशीतोष्ण म्हणजे उष्ण आणि शीत या दोघांचा जो मिळालेला भाग आहे, हा समशीतोष्ण भागामध्ये समशीतोष्ण कटिबंधीय आर्द्र वने आढळतात. आणि ही वने संपूर्ण हिमालयाच्या रांगेत आढळतात. मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघितलं 1000 ते 2000 मीटरच्या उंचीवर कुठल्या प्रकारचे वृक्ष आहेत ते आता बघितलं. आता संपूर्ण हिमालयाच्या भागामध्ये 1500 ते 3300, 1500 पासून 1500 मीटर ते 3300 मीटर, 3300 मीटर उंचीच्या प्रदेशामध्ये समशीतोष्ण कटिबंधीय आर्द्र वने आढळतात. लक्षात ठेवायचं आहे. आणि या भागामध्ये, या उंचीच्या प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण 100 ते 150 सेंटीमीटर इतका पर्जन्य या भागामध्ये पडतो. आणि याच भागामध्ये इतका पर्जन्य पडत असून या भागामध्ये वने कोणते आहे? ओक हा मोठ्या प्रमाणावर आढळतो. लॉरेस आहे, चेस्टनट्स आहे, पाईन आहे, सीडर आहे, सिल्वर आहे, फर आहे, स्प्रू आहे, देवदार आहे. हे वृक्ष या ठिकाणी आढळतात. कोणकोणते वृक्ष सांगितलेत मी तुम्हाला? ओक, लॉरेल, चेस्टनट, पाईन, सीडर, सिल्वर, फर, स्प्रू आणि देवदार हे वृक्ष या भागामध्ये आढळतात. देवदार जे वृक्ष आहे, देवदार वृक्षाची वने पश्चिमेकडील मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. आपण हिमालयावरची वने बघत आहोत, लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढचा जो प्रकार आहे कुठला आहे? समशीतोष्ण कटिबंधीय वने. समशीतोष्ण म्हणजे हिमालयाच्या अंतर्गत भागामध्ये जेथे 100 मीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, त्या भागामध्ये समशीतोष्ण कटिबंधीय वने आढळतात. मग या वनांमध्ये वर जे वृक्ष होते ते तर आहेच, म्हणजे जेथे देवदार आहे, ज्युनिपर आहे, बघा वर हा नव्हता, चिलगो झाड नव्हतं, ओक होता, अशर नव्हता आणि सूचीपर्णी वने. सूचीपर्णी वृक्ष म्हणजे काय? ज्याचे पानं सूचीपर्णी म्हणजे सुईसारखे पानं आहे, असे सुईच्या टोकसारखे पानं आहे आणि बरफ घसरत असल्यामुळे त्याचे पानं कुठे झुकलेली दिसतात तुम्हाला? जमिनीच्या दिशेने सुईसारखे पानं तुम्हाला झुकलेली दिसतात. त्याला सूचीपर्ण वृक्ष असे म्हणतात. सर इथे पुण्यात पण आहे, ते जबरदस्तीने उगवले मित्रांनो. हे पुण्यात तुम्हाला जे दिसतात, पुण्या मुंबईमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये जे तुम्हाला जे सूचीपर्णी वृक्ष दिसतात, ते जबरदस्तीने उगवलेले वृक्ष आहे, लक्षात ठेवा. येतंय का लक्षामध्ये? बघा, अतितीव्र उताराच्या चुनखडीच्या प्रदेशात सायप्रस, बर्न,
एल्म असे सूचिपर्णी वृक्ष सुद्धा आढळतात. किती मीटरच्या भागामध्ये किती सेंटीमीटर पावसाचा प्रदेश सांगितला मी तुम्हाला 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये समशीतोष्ण कटिबंधीय वने आढळतात. लक्षात ठेवायचं आहे. पुढचे वने कोणते आहे? शुष्क समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशीय गवताळ वने. बघा, हिमालयाच्या उंचीनुसार जसजसं जावे तसतसं काय होईल बरं का? पर्जन्याचं प्रमाण कमी होईल, तापमान कमी होईल, दाब काय होईल? दाब वाढायला सुरुवात होईल. जसजसं हिमालयाच्या उंचीनुसार जावे तसं गवताळ कुरणे हे काय कुरणे वाढतात. परंतु जसजसं उंच जावे तसतसे गवताळ कुरणे आणि अल्पाईन वनांचा एकत्रित संक्रमित भाग आढळतो. बरोबर ना? या भागामध्ये आणि ते गोड गवत आढळतात. अनेक हिमालयामधल्या अनेक आदिवासी जमाती आहे. बक्करवाल असो, गुज्जर असो, या आदिवासी जमाती आहे. या वरच्या भागामध्ये पशु चारण्यासाठी सुद्धा या भागामध्ये ते प्रवेश करत असतात. लक्षात ठेवायचं आहे. पुढे अल्पाईन वने आहे, हिमालयामधलेच आहे. अल्पाईन वने किती उंचीच्या प्रदेशामध्ये आहे? आता आपण ते 1500 ते 3300 आले होते. 2900 मीटर 2900 मीटर 2900 मीटर ते 3700 मीटर उंचीच्या प्रदेशामध्ये अल्पाईन वने आढळतात. लक्षातच ठेवायचं आहे. मित्रांनो, ही माहिती ऑथेंटिक माहिती आहे. काही पुस्तकामध्ये उंच्या कमी जास्त दिलेल्या असतील, परंतु मी ही NCERT म्हणून हे माहिती उचललेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. 2900 ते 3700 मीटर उंचीच्या प्रदेशामध्ये सिल्वर असो, फर आहे, इथे फर आहे, ज्युनिफर आहे, पाईन आहे, बर्ज जातीचे वृक्ष आढळतात. लक्षात ठेवायचं आहे. हिमालयात 1200 ते 3300 मीटर उंचीवर देवदार वृक्षाची वने आहे आणि काश्मीर दरी करेवा इथे निळा पाईन आढळतो. लक्षात ठेवायचं आहे. करेवा या भागामध्ये सुद्धा कुठला वृक्ष आढळतो? निळा पाईन. आणि हा निळा पाईन वृक्ष आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे. बघा, अल्पाईन जातीचे वने कमी उंचीचे आहेत, त्यामुळे झुडपासारखी असतात. लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला इथपर्यंत वने घेऊन गेलेला आहे 3700 मीटर. सर, मग 3700 मीटर उंचीपेक्षाही जास्त वने आढळतात का? नाही. वनांचं प्रमाण, कुरणांचं प्रमाण सुद्धा कमी झालं असतं. जसजसं जमिनीपासून जावे तसतसं पावसाचं प्रमाण कमी होतं, पर्जन्याचं प्रमाण कमी होतं, तापमान कमी होतं आणि वनांचं प्रमाण सुद्धा काय झालेलं असतं? कमी झालेलं असतं. जैवविविधता सुद्धा काय झालेली असते? कमी प्रमाणात असते. लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला सर्वचे सर्व हा भाग समजला का? आर्द्र समशीतोष्ण प्रदेशीय वने, आपण हे हिमालयातली वने बघितलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मॅपमध्ये मी तुम्हाला दाखवताना या भागातली ही जी वने दाखवले, आर्द्र ही वने दाखवले, पर्वतीय वने, ही वने ती वने आहे. लक्षात ठेवायचं आहे. ही सर्वचे सर्व वने आत्ताच मी तुमच्याशी डिस्कशन केलेलं आहे. प्रत्येकाला समजलं पाहिजे. म्हणून नकाशा किती महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. नकाशा वाचन प्रॉपर करता यायला पाहिजे. आता आपण पुढचे वने बघू. 6 पेज पर्यंत आलेलो आहे आपण. इथपर्यंत आपण आलेलो आहे. अल्पाईन जातीचे वने कमी उंचीचे असतात आणि ते कसे आढळतात? झुडपासारखे आढळतात. पुढचे वने कोणते आहे? खारफुटीचे वने किंवा त्यांना काय म्हणतात? मॅंग्रोव्ह वने सुद्धा म्हटले जाते. खारफुटीच्या मॅंग्रोव्ह वनांचं प्रमाण मागचं जे वन अहवाल आला त्या वन अहवालामध्ये या वनांचं प्रमाण वाढलेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा वाढलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा, विविध प्रकारचे ओले हे सुद्धा खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे. बघा, विविध प्रकारचे ओले अद्वितीय अधिवास भारतात आढळतात आणि त्यांच्या 70% क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. भारतातील 39 लाख हेक्टर जमीन आर्द्र आहे आणि ओडिशातील चिल्का सरोवर असो, भरतपूरमधील केवलदेव राष्ट्रीय उद्यान असो, या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या साईट सुद्धा आंध्र प्रदेशातील अधिवेशनामध्ये राम कन्व्हेन्शन अंतर्गत
संरक्षित पाणपक्ष्यांचे अधिवास या ठिकाणी तयार झालेले आहे. मॅंग्रोव्ह वनांमध्ये, आता मॅंग्रोव्ह वनांमध्ये हे तयार झाले असल्यामुळे आपल्या देशात पाणथळ प्रदेशाची 8 प्रकारांमध्ये विभागणी केलेली आहे. डिस्क्रिप्टिव्हसाठी नोट्स आहे मित्रांनो, त्यामुळे डिटेलमध्ये पाहिजे त्यासाठी इतकी माहिती लिहिलेली आहे. आपल्या पाणथळ प्रदेशाची किती मध्ये 8 प्रकारे विभागणी केलेली दिसते. मग आता कशा 8 प्रकारे? ज्या ठिकाणी ओलावा कायमस्वरूपी आढळतो त्या ठिकाणी ही पाणथळ वने आढळतील. त्या ठिकाणी ही खारफुटीची वने आढळतील. त्या ठिकाणी ही मॅंग्रोव्ह वने आढळतील. लक्षात ठेवायचं आहे. बघा एक भाग बघू. दक्षिणेकडील दख्खनच्या पठारावरील जलाशय आणि दक्षिण पश्चिम किनारीय प्रदेशामध्ये सरोवरे आणि इतर पाणथळ प्रदेशामध्ये ही वने आढळतात. दख्खनच्या पठारावरील सांगितलं आणि दक्षिण पश्चिम किनारीय प्रदेशामध्ये मी तुम्हाला सांगितलं. परत दुसरा भाग कधी म्हटला तर राजस्थान असो, गुजरात असो आणि कच्छ खारट पाण्याच्या जमिनीमध्ये सुद्धा ही वने आढळतात, मॅंग्रोव्ह वने. पुढे पूर्वेकडील गुजरात आणि राजस्थानमधील गोड्या पाण्याचे तलाव ज्या ठिकाणी आहे, जलाशय आहे म्हणजे केवलदेव राष्ट्रीय उद्यान असो आणि मध्य प्रदेशच्या भागामध्ये ज्या ठिकाणी ओलावा कायमस्वरूपी आहे त्या ठिकाणी ही वने आढळतील. पुढे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील डेल्टाईट वेटलँड आणि सरोवरे, पूर्व किनाऱ्यावर जे डेल्टाचे प्रदेश आहे, डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश आहे, त्या भागामध्ये गाळाचे मैदानी प्रदेश आहे, त्या भागामध्ये ही वने आणि सरोवरे ज्या ठिकाणी आहे, चिल्का सरोवर असो, बरोबर, पुलिकस सरोवर असो, या भागामध्ये सुद्धा ही वने आढळतील. गंगेच्या मैदानामध्ये गोड्या पाण्याचे दलदलीचे क्षेत्र ज्या भागामध्ये आहे त्या भागात सुद्धा ही वने आढळतात. आणि ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील पूर मैदाने असो, उत्तर पूर्व भागातील कच्छ आणि अनुप भागामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी कायमस्वरूपी ओलावा आहे त्या ठिकाणी ही वने आढळतात. काश्मीर आणि लडाख पर्वतीय प्रदेशामध्ये तलाव आणि नद्यांच्या भागामध्ये सुद्धा ही वने आढळून येतात. आणि खारफुटीचे जंगले अंदमान निकोबार बेटे असो, इतर प्रदेश असो, इतर आंध्र प्रदेश असो, खारफुटीचे खालत दलदलीचे किनारी भाग असो, भरती ओटीचे जे भाग आहे, खाड्या आहे, चिखल आणि मोहाने या भागामध्ये यांच्यावर वाढत असतात. यात अनेक झाडे आहेत ज्यांना मिठाचा परिणाम होत नाही. बांधलेल्या पाण्याचा अरुंद खाड्या आणि भरती ओठी वेढलेली आहे. जंगले विविध पक्ष्यांचे आश्रयस्थान सुद्धा म्हणून काम करत असतात. बघा, खारफुटीचे जंगले अजून डिटेलमध्ये कधी बघायचं म्हटलं तर भारतातील खारफुटीचे जंगलांचे प्रमाण किती चौरस किलोमीटर आहे? 6740 चौरस किमी इतक्या भागावर ही वने पसरलेली दिसतात, जी जगातील खारफुटीच्या क्षेत्राच्या किती टक्केमध्ये आहे? 7% जगातील खारफुटीचे क्षेत्र भारतामध्ये आहे. आणि अंदमान निकोबार बेटे असो, पश्चिम बंगालचा सुंदरबन डेल्टाईट प्रदेश असो, अत्यंत विकसित झालेला दिसतो. याशिवाय महानदी असो, गोदावरी नदी असो, कृष्णा नदी असो, यांचे त्रिभुज प्रदेश असो किंवा यांचा डेल्टाईट भाग असो, या भागामध्ये ही वने मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि जंगलांमध्ये वाढत्या अतिक्रमणामुळे त्यांचे संवर्धन आवश्यक बनलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात, आता ही वने आपण बघितली, अशा पद्धतीने खारफुटीचे वने इतक्या प्रदेशामध्ये आढळतात. मी तुम्हाला खारफुटीच्या वनांबद्दल प्रॉपर जे भारतामध्ये 8 प्रकार पडलेले आहेत ते 8 प्रकार सुद्धा सांगितलेले आहे. आणि किती आहे, कुठे आढळतात, मॅप दाखवला, काहीही सुटलेलं नाही. लक्षात ठेवायचं आहे. सर मग वनांची नावे कुठे आहे? वनांची नावे महाराष्ट्रामध्ये जे मला शिकवताना वनांचे नाव सांगितले, परत खालती पण लिहून दिलेलं आहे. बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे भारतातील सर्वात मोठे वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आढळते आहे? मध्य प्रदेशामध्ये आहे. वनक्षेत्र प्रमाण कधी बघितलं तर 1 नंबर मध्य प्रदेश या राज्याचा लागतो, 2 नंबर अरुणाचल प्रदेश या राज्याचा लागतो, अरुणाचल प्रदेश, 3 नंबर छत्तीसगड या राज्याचा लागतो, छत्तीसगड, 4 नंबर ओडिशा या राज्याचा आहे, ओडिशा, आणि 5 नंबर महाराष्ट्राचा लागतो. असे 5 आहे. 1 2 3 4 5 असे 5 ठिकाणे आहे.
मागचा वन अहवाल कधी बघितला तर वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली आहे? सर्वात जास्त वाढ वनक्षेत्रामध्ये आंध्र प्रदेशामध्ये वाढ नोंदवलेली आहे मागच्या वन अहवालानुसार. त्यानंतर तेलंगणामध्ये वाढ नोंदवलेली आहे. त्यानंतर ओडिशामध्ये वाढ नोंदवलेली आहे. बघा म्हणजे साऊथकडच्या राज्यांमध्ये वनांचं प्रमाण वाढलेलं दिसतं. तर 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भौगोलिक क्षेत्रापैकी 33% अधिक भाग जंगलांनी व्यापलेला आहे. नियम काय सांगतो? वन धोरण काय सांगतं? भारतामध्ये जवळ-जवळ 33% क्षेत्र हे वनक्षेत्र पाहिजे असा नियम सांगतो. पण प्रत्येक राज्यामध्ये सारख्या प्रमाणात आहे का? सारख्या प्रमाणात नाही. आपला महाराष्ट्रातच पकडा 16% वन आहे फक्त. बरोबर ना? काही राज्यांमध्ये जास्त आहे, काही राज्यांमध्ये हरियाणामध्ये कमी आहे, राजस्थानमध्ये कमी आहे, पंजाबमध्ये कमी आहे, गुजरातमध्ये कमी आहे. बरोबर. या 33% या भागामध्ये कमी आहे. देशातील जंगलांपैकी एकूण कार्बन साठा जंगलांमध्ये एकूण कार्बन साठा 7,204 दशलक्ष टन असल्याचा अंदाज सुद्धा आहे आणि 79.4 दशलक्ष टनांनी हा कार्बन साठा वाढलेला दिसतो. कारण का? वनांचं प्रमाण आपल्याकडे काय झालेलं आहे? वाढलेलं आहे. बघा देशातील खालफुटीचे जे क्षेत्र आहे, हे 4,992 चौरस किलोमीटर इतके आहे. म्हणजे 17 चौरस किलोमीटरची वाढ झालेली दिसते तुम्हाला. की सरकारचे लक्ष केवळ वनांचे परिणामात्मक संरक्षण करण्यावर नाही, तर ते गुणात्मकदृष्ट्या समृद्ध करण्यावर आहे. असं कोणी म्हटलेलं होतं? मागचा वन अहवाल सादर करताना मागचे वनमंत्री श्री भूपेंद्र यादव होते, यांनी म्हटलेलं होतं. केवळ लक्ष्य काय आहे? परिणामात्मक संरक्षण करणे नाही, तर त्यांचे गुणात्मकदृष्ट्या समृद्ध करण्यावर वने आहे. अशा पद्धतीने हे वने बघितले आपण. मित्रांनो, पुढे आता आपण जो भाग घेतलेला आहे, तो शॉर्टमध्ये म्हणजे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे, एक तक्ता दिलेला आहे. हे सर्वच घेतलेले आहे. पण आता हा तक्ता मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे तुमचं पूर्व प्लस मुख्य वने हा टॉपिक असला, तर पूर्वला पण मुख्यला पण लिहिता आलं पाहिजे. यू-पी-एस-सी असो किंवा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह असो. पुढे मराठी आणि इंग्रजी नाव दिले उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित वने. ट्रॉपिकल वेस्ट एव्हरग्रीन फॉरेस्ट कोणत्या भागामध्ये आहे हे? बघा पश्चिम घाट, आसाम, अंदमान निकोबार या भागामध्ये आढळतात. उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित वने 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, त्या भागामध्ये ही वने आढळतात. मग या भागामध्ये बघा पांढरा सिडार आहे, तून वृक्ष आहे, आगार आहे, मौली आहे, बांबू आहे आणि मेसुवा हे वृक्ष यामध्ये आढळतात. तर उष्णकटिबंधीय नियमसदाहरित वने ज्या ठिकाणी 200 ते 250 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो, त्या भागामध्ये हे ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट हे आढळतात. मग कुठे आढळतात हे? पश्चिम किनारीय प्रदेश, आसाम, ओडिशा, अंदमान निकोबार या भागामध्ये इतका पाऊस पडतो आणि हे वृक्ष सारखेच प्रमाणात असतात. मग सलेम आहे, रोजवूड आहे, मेसो आहे, हलदू वृक्ष आहे, टॉर्नी बांबू हे सुद्धा वृक्ष या भागामध्ये आढळतो. पुढचं उष्णकटिबंधीय दमट पानगळतीची वने म्हणजे दमट पानझडी वने ही किती? 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडतो त्या भागामध्ये आहे. अंदमान निकोबार असो, उत्तर प्रदेशचा भाग असो, मध्य प्रदेशचा असो, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ या येथील दमट भागामध्ये ही वृक्ष आढळतात. आणि या वृक्षामध्ये साग आहे, रोजवूड, महुआ, आवळा, कुसुम आणि बांबू हे सुद्धा वृक्ष या भागामध्ये आढळतात मित्रांनो. समुद्र किनाऱ्यावरचे दलदलीचे वने बघा कुठला आहे? स्वॅम्प फॉरेस्ट. जिथे समुद्र प्रदेश आहे आणि मोठ्या नद्यांचा प्रदेश आहे, त्या ठिकाणी हे वृक्ष आढळतात. म्हणजे ज्या ठिकाणी दलदलीचा भाग आहे, त्या भागामध्ये हे वृक्ष आढळतात. मग यामधले महत्त्वाचे वृक्ष काय? सुंदरी आहे, अगर आहे, रानभेंडी आहे, केवडा हे वृक्ष या भागामध्ये आहे. तर पुढचा आहे उष्णकटिबंधीय शुष्क पानगळतीची वने. शुष्क पानझडी वने. आता ही शुष्क पानझडी जी वने आहे, त्या ठिकाणी 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडतो. या भागामध्ये ही वने आढळतात. राजस्थान 150 ते 100 पाऊस पडतो त्या भागामध्ये आढळतात. पश्चिम घाट, बंगालचा भाग सोडून उर्वरित भागामध्ये ही वने आढळतात आणि या वनांमध्ये महत्त्वाचे वृक्ष साग, तेंदू,
बिजा, अमलतास, अंजन, बेल, खैर आणि बांबू ही वृक्ष आढळतात. पुढचे उष्णकटिबंधीय काटेरी वने. यामध्ये हे 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये ही वने आढळतात आणि राजस्थानच्या भागामध्ये 10 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडतो त्या भागामध्ये सुद्धा ही वने आढळतात. मग यामध्ये पंजाब राज्य आलं, राजस्थान आलं, गंगेचे खोरे आलं, दक्षिण प्रदेश आलं. या भागामध्ये चंदन हा वृक्ष आढळतो. काटेरी वनांमध्ये सुद्धा आढळतो. चंदनवरच्या वृक्षामध्ये या ठिकाणी बाभूळ वृक्ष आढळतो, कडुलिंब आहे, खैर आहे, पळस आहे, अं, बेहडा आहे, सुईबाबुई आहे. हे वृक्ष तुम्हाला तिथे आढळतील. कोरफड आहे. बघा अजून उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने आहे. उन्हाळी पाऊस पडणाऱ्या कोरोमंडलच्या भागामध्ये ही वृक्ष आढळतात. उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने कडुलिंब, रेठा आणि चिंच या वनांमध्ये आहे. ह्या नकाशा थोडा डिटेलमध्ये अजून मी तुम्हाला थोडं जास्त दिलेलं आहे. कुठल्या भागामध्ये कसे वने आढळतात ते. आता बघा अर्ध उष्णकटिबंधीय रुंद पानाची डोंगरी वने. आता कुठल्या वने आले? उष्णकटिबंधीय रुंद पानाची डोंगरी वने. आता हे देण्याचं कारण म्हणजे प्रिलियमला डीपमध्ये प्रश्न विचारला, अशा पद्धतीने विचारला. हिमालयाच्या उताराच्या भागामध्ये, महाबळेश्वरमध्ये, निलगिरी पर्वतरांगामध्ये अर्ध उष्णकटिबंधीय रुंद पानझडी वने आढळतात आणि या वृक्षांमधला महत्त्वाचा वृक्ष कुठला आढळतो? जांभूळ हा वृक्ष आढळतो. महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. पुढचं अर्ध उष्णकटिबंधीय सूचीपर्णी वने. बघा अर्ध उष्णकटिबंधीय सूचीपर्णी वने काश्मीर सोडून उत्तर पश्चिम हिमालयाच्या भागामध्ये 1000 ते 1800 मीटर पर्वताचा भाग आहे. 1000 ते 1800 मीटर उंचीचा भाग आहे. त्या भागामध्ये मणिपूर मधल्या प्रदेशामध्ये खासी नागा पर्वतरांगांमध्ये ही वने आढळतात आणि या वनांमध्ये अर्ध उष्णकटिबंधीय सूचीपर्णी वनांमध्ये ओ हा वृक्ष आहे. बघा रोडोडेंड्रॉन हा वृक्ष आहे आणि चीर हा वृक्ष आहे. पुढचा वृक्ष उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने. शुष्क सदाहरित वने आहे. अर्ध उष्णकटिबंधीय आहे. पश्चिम हिमालयाच्या 1000 मीटर उंचीच्या पर्यंतच्या प्रदेशामध्ये ही वने आहे मित्रांनो. आणि इथे लवंग आणि पिस्ता हे वृक्ष महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे डोंगराळ आर्द्र समशीतोष्ण वने. डोंगराळ भागामध्ये आहे, आर्द्र आहे, समशीतोष्ण वने आहे. केरळचा भाग असेल, तामिळनाडू असेल, डोंगराचा भाग असेल, आसाम असेल, अरुणाचल प्रदेशचा प्रदेश असेल, 1800 ते 3000 मीटर उंचीच्या प्रदेशांमध्ये हे डोंगराळ आर्द्र समशीतोष्ण वने ही आढळतात आणि या वनांमध्ये मनुका, इंडियन चेस्टनट, मॅग्नोलिया आणि वेलदोडे या भागामध्ये वृक्ष तुम्हाला बघायला मिळतील. अजून हिमालयीन दाट समशीतोष्ण वने आहे. दाट समशीतोष्ण आहे. मग ही हिमालयीन दाट समशीतोष्ण वने 1500 मीटर ते 3300 मीटर या भागामध्ये उंचीच्या भागामध्ये 1500 ते 3300 मीटर या उंचीच्या भागामध्ये हिमालयीन दमट समशीतोष्ण वने आपण बघितलं वर. बघा यामध्ये हिमाचल प्रदेश येतो, पंजाबचा भाग येतो, उत्तर प्रदेशाचा येतो, सिक्कीम येतो, दार्जिलिंगचा प्रदेश येतो. या उंचीपर्यंतच्या भागामध्ये ही वने आढळतात आणि या वनांमध्ये देवदार असो, ओक असो, चेस्टनट असो, मापले असो, स्प्रू, फर, कैल आणि बीच हे वृक्ष या भागामध्ये आढळतात. समजतंय ना प्रत्येकाला? समजायला पाहिजे. खूप डिटेलमध्ये तुमचं हे वने चॅप्टर घेतलेलं आहे. जवळजवळ आपले 5 ते 6 लेक्चर फक्त वनांवर झालेले आहे. इतकं डिटेलमध्ये चॅप्टर 5 ते 6 तास वनांवर घेतलेले आहे. बघा हिमालयीन शुष्क समशीतोष्ण वने हिमालयीन शुष्क समशीतोष्णच्या भागामध्ये आहे. मग या भागामध्ये लडाख हा प्रदेश आहे, गढवालचा प्रदेश आहे आणि सिक्कीमचा प्रदेश आहे आणि वृक्ष तेच प्रकारचे आहे. कुठले? देवदार आहे, ओक आहे, मॅपल आहे आणि चिलगोजा आहे. हे वृक्ष येथे आढळतात आणि इथे अर्ध अल्पाईन सारखी वने आहे. अल्पाईन सारखे म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये सर्वच्या सर्व भागामध्ये अल्पाईन वने आढळतात, अर्ध अल्पाईन वने. आणि या वनांमध्ये
फर आहे, कैर आहे, स्प्रू आहे, रिडोड्रोनॉन आहे, प्लम आहे आणि ईव हे वृक्ष या वनांमध्ये आहे. लक्षात ठेवायचं. दमट अल्पाईन सारखी झुडपे हिमालयाच्या 3000 मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये दमट अल्पाईन सारखे झुडपे आढळतात. मग या झुडपांमध्ये बीच येतो, रोडोडेंड्रॉन हा वृक्ष येतो आणि बेर्बिलिस आणि होनिसॉकल हे वृक्ष या भागामध्ये येतात. आणि परत अल्पाईनमध्ये शुष्क अल्पाईन वने झुडपे या भागामध्ये येतात आणि हे 3500 मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये शुष्क अल्पाईन सारखे झुडपे आढळतात. आणि जसं आपण वर जातो तसं आपला कुर्णांचा प्रदेश सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसत असतो. आणि इथे ज्युनिफर असो, होनेसॉकल असो आणि अर्टेमिसिया हे वृक्ष आढळतात या भागामध्ये. मित्रांनो, बघा, वने हा टॉपिक तुम्हाला पूर्व आणि मुख्यच्या दृष्टिकोनातून भारतीय वने म्हणून मी हा टॉपिक तुम्हाला घेतलेला आहे. प्रत्येकाला समजला का? भारतीय वने हा टॉपिक प्रत्येकाला कळाला का? पहिल्यांदा आपण नकाशा दाखवलेला आहे. प्रॉपर तुम्हाला नकाशा समजावून सांगितलेला आहे. त्यानंतर आपण एक वनांचे प्रकार काय केलेले आहे बघत गेलेलो आहे. बघा, अशा पद्धतीने आपण वनांचे प्रकार बघत गेलो आणि तुम्हाला सुद्धा हे समजलं असेल. बघा, एक आपले हे वने इथे दिसत आहे. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने, उष्णकटिबंधीय काटेरी वने, इथे वृक्ष, समशीतोष्ण आर्द्र. इथे बघा हिमालयांमधल्या वनांच्या प्रकारांमध्ये कसे हे बघा इथे येत आहे. एक दिसतंय तुम्हाला? तर दिसत नाही. बघा, आले का नाही? जादू होते का नाही? जादू बघा. अशा पद्धतीने आपले वने हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. यामध्ये ज्या मुलांना समजलं नसेल त्यांनी मला 100% विचारायचं आहे, कॉल करायचा आहे, SMS करायचा आहे आणि डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. उत्तरं लिहून पाठवायचे आहे. सर, आम्ही हे उत्तरं वनांवर अशा पद्धतीने लिहिलेली आहे. सर, आम्ही वने हा टॉपिक असा प्रिलियमला अशा पद्धतीने सोडवला. UPSC प्रिलियमचे प्रश्न सोडवले, MPSC प्रिलियमचे प्रश्न सोडवले. प्रश्न अशा पद्धतीने विचारले होते. आमची 100% बरोबर येत आहे. मलाही चांगलं वाटेल की आपण योग्य ट्रॅकनं आहे. बरोबर. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल. आता भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद. पुढच्या लेक्चरला आपलं काय चालू होईल? वनांवर प्रश्न आणि उत्तरे. महाराष्ट्राच्या वनांवर राहील, भारताच्या वनांवर राहील. जे मेन्सला आलेले आहे UPSCला तिथले पण आपण 1 ते 2 प्रश्न तिथले सुद्धा घेऊ आता आपण. पण व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असल्यावर आणि ज्या तुम्हाला लेक्चर खरंच कधी आवडत असेल, तुमचे मित्र-मैत्रिणी असेल तर 100% सांगायचं आहे बॅच लावायचं. आवडत असेल तर. पण मला असं वाटतंय की तुम्हाला 100% आवडत असेल. धन्यवाद.